हॅलो, नमस्कार. मी सरिता. सर्वांना श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? तर हे बघा, हे संध्याकाळचं रुटीन आहे आणि मस्त असं दूध तापवत आहे. कारण दूध ना दुसऱ्या दिवशी इथे दही जमवायचं होतं मला. तर दह्यासाठी इथे दूध थोडंसं कोमट करून घेतलं ना, मग छान असं दही लागतं. संध्याकाळच्याच वेळेस टाकलेलं आहे दही. आणि हे बघा, तांब्यामध्ये मी ना अगोदर 1 चमचाभर दही घालून घेतलं आणि नंतर वरती येऊन कोमट दूध, आपण जे गरम दूध करतो ना ते टाकायचं त्यामध्ये. आणि वरती येऊन परत 1 चमचा जर दही टाकल्याने छान असं घट्टसर दही बनतं. आणि छान असं आपण जसा खिरूज बनतो तसं असं घट्ट खूप छान दही बनतं. आणि त्यानंतर इकडे मी एका साईडला ना चहा पण ठेवली होती प्यायला, दही टाकून. कारण संध्याकाळच्या 5चा टाईम होता. तर मग इकडे चहा पण करायची होती, तर मग चहा ठेवली. आणि मी माझ्यासाठी इथे चहा बनवली, कारण एकटीसाठीच बनवली होती. मुलं खेळायला गेली होती, तर मी माझ्यासाठीच बनवली. आणि थोडंसं कसं, संध्याकाळच्या वेळेस चहा पिली ना थोडंसं काम पण सुचतं. आणि सवय लागलेली असलेली ना चहाची, तर संध्याकाळी चहा लागतीच लागती. किती काही झालं तरी 1 कप चहा म्हणजे प्यावीशीच वाटते संध्याकाळच्या वेळेस. म्हणून इकडे मी काळी चहा बनवत आहे. कारण मी ना एखाद्या वेळेस घेते काळी चहा, मला आवडती पण काळी. थोडीशी गोड केली ना काळी चहा, तर मग खूप छान लागते ती. म्हणून मग एखाद्या वेळेस अशी बनवत असते मी काळी चहा. आणि त्यामध्ये थोडंसं लिंबू पण पिळत असते, पण मग आज नाही पिळला. आणि त्याच्यानंतर चहा वगैरे निवांत बसून पिली आणि इकडे स्वयंपाकाची तयारी केली होती. कारण तोपर्यंत मग अंधार वगैरे पडला. तर दिवाबत्ती मी लावून घेतली होती, सगळे दिवे वगैरे. तर इकडे ना बनवायचे होते मला फळं, आपण शेंगोळे म्हणतो ते. तर शेंगोळ्यासाठी मी इथं पीठ मळून घेतलेलं आहे. तर पिठामध्ये थोडंसं हिरवी मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि जिरं घालून घेतलेलं आहे. आणि छान असं पीठ मळून घेतलं. आणि पातेल्यामध्ये पाणी ठेवून त्याला ना जिऱ्याची फोडणी दिलेली आहे. त्याने काय होतं, खूप छान टेस्ट येते. हळद वगैरे काहीच नाही, फक्त जिऱ्याची फोडणी देऊन पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये. खूप छान लागते तशी. आणि सर्दी झाली होती सर्वांनाच, तर मग त्याच्यामुळे बनवायची होती. हे खाल्लं ना कसं तोंडाला पण थोडीशी अशी चव येते, छान टेस्टी लागतं. तर त्याच्यामुळे मग इकडे बनवलं. आणि हे बघा, मी असे हातावरती ते फळं असतात ना शेंगोळे, ते तयार करून घेतले. आणि आता म्हणजे पाणी पण गरम झालं होतं पातेल्यातलं, तर मग त्यामध्ये टाकून दिले. उकळी आली होती पाण्याला तर. आणि छान असं त्याला फक्त जास्त वेळ शिजू द्यायचं. तर जास्त वेळ शिजले ना तर छान लागतात आणि पोट वगैरे काहीच दुखत नाही. त्याच्यामुळे जास्त शिजू द्यायचे जास्त वेळ. तर ते बाकीचे जे राहिले होते ते सगळे मी इथे बनवून घेतले आणि सगळे असे शिजायला घालून घेतले. आणि एखाद्या वेळेस आपण केले तर छान टेस्ट लागते. मला आवडते, मुलांना नाही आवडत जास्त, पण मग मला पण आवडते. पण मग सर्दीमध्ये असं काही खाल्लं ना खूप छान लागतं. आणि एका साईडला ना खिचडी पण घालून घेतली, शिजायला ठेवली होती मी. तर मुगाच्या डाळीची खिचडी. तर तिखट वगैरे काहीच नाही, फक्त लसूण शिल्लक घातलेलं आहे. लसूण आणि जिरे टाकून फोडणी फक्त. आणि इकडे हे बघा, देवपूजा वगैरे माझी सगळी झालेली आहे. म्हणजे संध्याकाळची जी आपण दिवाबत्ती करतो ना ती झालेली आहे. देवघरातला दिवा तर असतोच चालू. आणि इकडे यांचं चालू होतं, वर काम करणं चालू होतं संध्याकाळचं आपलं. संध्याकाळचं जे काय काम असतं ऑफिसचं ते करून घेतात माझा स्वयंपाक होईपर्यंत. आणि इकडे दरवाज्यात वगैरे दिवा लावलेला आहे. आणि आंबे आणले होते. तर आंब्याचा मुरब्बा बनवायचा आहे. त्यासाठी त्यांनी 2 किलो आंबे घेऊन आलेले आहे मोठे. आता हेच आंबे भेटतात, तर मग ह्याच आंब्याचा मुरब्बा करायचा होता. कारण जास्त आंबट वगैरे लागत नाही आणि खूप टेस्टी लागतो म्हणून. तर मग ते पण काढून घेतले कॅरीबॅगेत, कारण मग घाम येतो का कॅरीबॅगेला, म्हणून नाही साईडला काढून ठेवले. आणि ते झाल्याच्या नंतर इकडे हे बघा, मुलांना पण पाणीपुरी जाऊन घेऊन आले होते, तर मग त्यांची चालू होती पाणीपुरी खाणं. आणि कसं एखाद्या वेळेस असं अधूनमधून मुलांना पण असं काही खायला आवडतं, म्हणून मग त्यांच्यासाठी पाणीपुरी आणली होती. तर मग ते खात होते पाणीपुरी इकडे बसून. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. नवीन कोणी चॅनलवरती असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये.